नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधूंनो. मी प्राध्यापक सतीश पवार, अकॅडमी डिरेक्टर श्री विद्या आराधना अकॅडमी लातूर आणि नांदेड. आपल्या सर्वांना कल्पना आहे की मी आणि माझे सहकारी श्री संजय लड्डा आम्ही दोघे जण मिळून संजय लड्डा सर जे बाकी ओव्हरऑल मॅनेजमेंट पाहतात आणि अकॅडमिक्स रिलेटेड सगळी कामं मी पाहतो. आम्ही दोघांनी मिळून 2 जून 2021 मध्ये श्री विद्या आराधना अकॅडमीची स्थापना केली. अगदी 2 ते 2.5 वर्षामध्ये संबंध महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या बाहेरनही तुम्ही आमच्या कामावरती श्री विद्या आराधना अकॅडमीवरती जो विश्वास दाखवलेला आहे तो खूपच अलौकिक अशा स्वरूपामध्ये आहे. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्याशी शेअर करू इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधूंनो, पहिला मुद्दा असा की 2022 मध्ये त्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वी मध्ये, मग ते नीटचं प्रिपरेशन असू द्या किंवा जेईचं प्रिपरेशन असू द्या, सीईटीचं प्रिपरेशन असू द्या, या अनुषंगाने श्री विद्या आराधना अकॅडमी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला किंवा जे विद्यार्थी श्री विद्या आराधना अकॅडमी मध्ये 11वी कुठेतरी बाहेर दुसरीकडे कंप्लीट केली आणि 12वीचा प्रवेश त्यांनी श्री विद्या आराधना अकॅडमी मध्ये नीट, जेई आणि सीईटीच्या प्रिपरेशनच्या अनुषंगाने घेतला, त्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळेला मी जी हमी दिलेली होती, मी जे कमिटमेंट आपल्या सर्वांशी केलेलं होतं की नोव्हेंबर एंडला टेंटेटिव्हली श्री विद्या आराधना अकॅडमीचा 11वी आणि 12वीचा, मग तो नीट असू द्या, जेई असू द्या किंवा सीईटी असू द्या, याचा सिलेबस पूर्ण झालेला असेल. आणि मला अतिशय आज मनस्वी आनंद आहे, आम्ही ते कमिटमेंट पूर्ण केलेलं आहे. अगदी आपण सर्वजण, आमचे हे सगळे विद्यार्थी सुट्ट्याला जाण्यापूर्वी जेई असेल किंवा सीईटीचा असेल, संपूर्ण सिलेबस आम्ही कंप्लीट केलेला आहे. आणि नीटचा जो सिलेबस आहे तो 30 नोव्हेंबर पर्यंत आपण पूर्ण करतोय. आणि त्याच अनुषंगाने मला या गोष्टीचा, मी आताच म्हटल्याप्रमाणे, खूप आनंद आहे की आता पुढे काय. तर जेई, आपल्या सर्वांना कल्पना आहे की जेई मेन्स ही जानेवारीच्या 24 जानेवारी पासून ते 1 फेब्रुवारीच्या दरम्यान फर्स्ट फेज ऑफ जेई मेन्स ऑर्गनाइज होत आहे. नीटची परीक्षा 5 मेला आहे. जेई मेन्सचं सेकंड फेज हे 1 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान आहे. सीईटीची परीक्षा 16 एप्रिल ते पुढं 4 मे पर्यंत आहे, 3 मे पर्यंत आहे. आणि जेई ऍडव्हान्स जून मध्ये, ज्याचं डिक्लेरेशन अद्याप आलेलं नाही आहे. हे टेंटेटिव्हली शासनाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचं एक टेंटेटिव्ह वेळापत्रक असणार आहे. इन बिटवीन फ्रेशर विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी पासून ते 18 मार्च पर्यंत बोर्ड एक्झामिनेशन्स आहेत 12वी बोर्डाच्या, स्टेट बोर्डाच्या. सीबीएसईचं वेळापत्रक आणखीही आलेलं नाही. 12वी बोर्ड सीबीएसईचं वेळापत्रक अद्यापही आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही ऑथेंटिक अशा स्वरूपामधलं, परंतु स्टेट बोर्डाचं आलेलं आहे. सीबीएसईचं ज्या वेळेला येईल त्याच्याबद्दल अधिक क्लॅरिफिकेशन आपल्याला झालेलं असेल. ह्या आता एकदा सिलेबस मग पूर्ण झाल्याच्या नंतर, जसं मी आत्ताच आपल्याला म्हणालो, आम्ही ते कमिटमेंट पाळलं आणि मला याचा खूप आनंद आहे. कारण सिलेबस पूर्ण झाला आणि तो वेळेत पूर्ण केला, याचं जे कमिटमेंट असतं ते खूपच असं म्हणजे एक वेगळ्या स्वरूपामधलं फिलिंग देतं. दुसरी महत्वाची गोष्ट, हा सिलेबस पूर्ण करत असताना आपण कुठेही घाई केली नाही. एकही टॉपिक आपण ऑनलाईन वगैरे टाकलेलं नाही. आणि त्यामुळं व्यवस्थित पद्धतीनं, ऑफलाईन पद्धतीनं जेई मेन्स आणि सीईटीचं मॅथमॅटिक्स ग्रुपचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेबस आपण दिवाळीपूर्वी, म्हणजे आपण सुट्ट्याला जाण्यापूर्वी 2 दिवसापूर्वी पूर्ण केलं. आणि नीटचं जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात, नीट 2024 साठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात, त्यांचा सिलेबस हा आपण नोव्हेंबर एंडला कंप्लीट करतोय. एंडिंग फेजचे काही टॉपिक्स फक्त शिल्लक राहिलेले आहेत, बरेच सब्जेक्ट तर पूर्ण पण झालेले आहेत. शेवटी काही पार्ट, विशेषतः बायोलॉजी मधले काही लहान सहान धडे, छोटे मोठे तिथे शिल्लक आहेत. बाकी मेजर सिलेबस नीट मधला सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आणि त्यामुळे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या, ही जी कमिटमेंट आहे, विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. आणि मी जे नेहमी सांगत असतो, श्री विद्या आराधना अकॅडमी कडनं
पवार सरांकडनं किंवा लड्डा सरांकडनं किंवा माझ्या संपूर्ण टीमकडनं, मग ती टीचिंगची असू द्या, नॉन टीचिंगची असू द्या, फ्लोअर मॅनेजमेंटची असू द्या, कुणाकडनंही तुमच्या स्वप्नांशी प्रतारणा ही बिलकुल होणार नाही. आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही वेळेत सिलेबस पूर्ण केलेला आहे. आता यानंतर काय, याच्या पुढची स्थिती काय? जे विद्यार्थी ऑलरेडी श्री विद्याराधना अकॅडमी मध्ये रजिस्टर्ड आहेत किंवा श्री विद्याराधना अकॅडमी मध्ये त्यांचा ऑलरेडी 11वी किंवा 12वी साठी किंवा रिपीटर साठी प्रवेश ऑलरेडी झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणाने रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीजचं कुठल्याही रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आहे. त्यांचे ऍडमिशन कंटिन्यू असतील तुमच्या सगळ्या परीक्षा संपेपर्यंत. मग मॅथमॅटिक्सचे ग्रुपचे विद्यार्थी, जर आपल्याला जेई मेन्स द्यायची असेल तर तिथे, सीईटी द्यायची असेल तिथपर्यंत, जेई ऍडव्हान्सला जे विद्यार्थी क्वालिफाय होतील तर जेई ऍडव्हान्स होईपर्यंत सुद्धा, आणि नीटचे विद्यार्थी हे प्रामुख्यानं 5 मेला आपली नीट एक्झामिनेशन होईपर्यंतचा सगळा प्रोग्राम हा आपण ऑलरेडी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा जे प्रवेश आपण श्री विद्याराधना अकॅडमी मध्ये घेतलेला आहे त्याच्याच आधारे होईल. परंतु जे विद्यार्थी पूर्वी इतरत्र कुठेतरी शिकत होते किंवा आता इतरत्र कुठेतरी शिकतात आणि टेस्ट सिरीज त्यासोबत रिव्हिजन प्रोग्राम साठी म्हणून प्रामुख्याने श्री विद्याराधना अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी म्हणून ही खऱ्या अर्थाने ही सूचना आहे की जेई आणि सीईटीच्या संदर्भामधली जी फर्स्ट फेज ऑफ रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज आहे ती 24 नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. तारीख लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधूंनो. 24 नोव्हेंबर पासून 24 नोव्हेंबर 2023 पासून आपण जेई मेन्स आणि सीईटीच्या अनुषंगाने फर्स्ट फेज ऑफ रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज सुरू करतोय. सेकंड फेज जी आहे जेई मेन्सची किंवा सीईटीची, ही सेकंड फेज आपल्या सर्वांना कल्पना आहे की ते एप्रिल मधला प्रोग्राम आहे. आणि म्हणून मग आपल्या बोर्डाच्या एक्झाम झाल्याच्या नंतर सेकंड फेज ऑफ जेई मेन्स आणि सीईटीच्या अनुषंगाने आपण ते टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन प्रोग्राम चालवणार आहे. आणि जेई मेन्स सेकंड फेजचा रिझल्ट आल्याच्या नंतर मग जे विद्यार्थी केवळ जेई ऍडव्हान्स साठी IIT आयसर सारख्या ठिकाणच्या ऍडमिशन साठी प्रयत्न करतात अशा विद्यार्थ्यांचे रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज हा प्रामुख्यानं तिथून पुढे म्हणजे जेई मेन्सच्या सेकंड फेजचा रिझल्ट आल्याच्या नंतर प्रामुख्यानं आपण तो सुरुवात करतोय. जे विद्यार्थी नीट साठी प्रिपरेशन करू इच्छितात त्यांच्यासाठीचं रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज हे 1 डिसेंबर पासून आपण सुरुवात करतो. तारीख पुन्हा एकदा आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐकायची आहे. 1 डिसेंबर पासून नीट 2024च्या रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीजची सुरुवात, त्याचं बिगुल आपण वाजवतो. कारण श्री विद्याराधना अकॅडमीचा जो सिलेबस आहे तो अतिशय व्यवस्थित पद्धतीने आम्ही वेळेत, जे कमिटमेंट 2 वर्षापूर्वी आपण इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेत असताना किंवा ज्या विद्यार्थ्यांनी 12वी मध्ये प्रवेश घेतला त्यावेळेला जे दिलेलं होतं त्याच पद्धतीनं आम्ही साधारणपणाने अकॅडमिकच्या अनुषंगाने किंवा सिलेबस कम्प्लिशनच्या अनुषंगाने प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचीच परिणिती अशी आहे की अतिशय व्यवस्थित पद्धतीनं आम्ही एव्हाना सिलेबस पूर्ण केलेला आहे किंवा उर्वरित जे छोटे मोठे बायोलॉजी सारख्या विषयामध्ये जे काही टॉपिक राहिलेले आहेत ते नोव्हेंबर एंड पर्यंत आम्ही कंप्लीट करतो. आणि 1 डिसेंबर पासून ते 10 फेब्रुवारी पर्यंत आपण फर्स्ट फेज ऑफ नीट टेस्ट सिरीज राबवतोय. आणि सेकंड फेज ऑफ नीट टेस्ट सिरीज ही तुमची बोर्ड एक्झामिनेशन झाल्याच्या नंतर 18 मार्च पासून पुढे नीट एक्झाम 5 मेला जी नीट एक्झामिनेशन आहे, 5 मे 2023च्या नीट एक्झामिनेशन 5 मे 2024च्या नीट एक्झामिनेशन पर्यंत प्रामुख्यानं आपण ही टेस्ट सिरीज, नीटची टेस्ट सिरीज किंवा रिव्हिजन प्रोग्राम हा चालवणार आहोत. त्याचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत, त्याचे जे प्रवेश आहेत ते आता सुरू झालेले आहेत. जे विद्यार्थी श्री विद्याराधना अकॅडमी मध्ये 11वी 12वी साठी नव्हते किंवा रिपीटर साठी नव्हते अशा सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे की आपल्यासाठीचे प्रवेश ज्यांना नीट रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज श्री विद्याराधना अकॅडमी मध्ये करायचंय आणि ज्यांचा ऑलरेडी इथे प्रवेश नव्हता असे
ज्यांना सीईटी, जेईई मेन्स, जेईई ऍडव्हान्स रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज करायचं श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये, आणि ज्यांचा प्रवेश श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये यापूर्वी नव्हता, अशा विद्यार्थ्यांसाठीचे प्रवेश आता सुरू झालेले आहेत. जेईई मेन्स आणि सीईटी फर्स्ट फेज ऑफ रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज आपण मी आता मगाशीच सांगितल्याप्रमाणे 24 नोव्हेंबर पासून सुरुवात करतोय. तर नीट 2024चा जो रिव्हिजन प्रोग्राम फर्स्ट फेज, त्याच्यातली फर्स्ट फेज, सेकंड फेज मी म्हणालो तुम्हाला 18 मार्चच्या नंतर, फर्स्ट फेज आता सुरुवात होती. नीट 2024च्या फर्स्ट फेजचा रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज हा साधारणपणाने 1 डिसेंबर पासून सुरुवात होतं. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पालक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनी नोंद घ्यायची आहे. हे एक. नंबर 2, प्रवेशासंदर्भामधली अधिक माहिती घेण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला श्री विद्या आराधना अकॅडमीचे फोन नंबर्स आणि वेबसाईट त्या ठिकाणी दिलेली आहे. आपण वेबसाईट वरती जाऊन सुद्धा त्याची नोंदणी करू शकता किंवा प्रवेश घेऊ शकता, किंवा आमच्या ऑफिसमध्ये संपर्क करून आपण त्या संदर्भामधले प्रवेश किंवा नोंदणी हे करू शकता. दुसरा मुद्दा जो मला आज या ठिकाणी डिस्कस करायचा आहे, जे फ्रेशर्सचे विद्यार्थी आहेत, रिपीटरचे सिलेबस अजून सगळीकडेच पूर्ण होणं बाकी आहे. जे विद्यार्थी नीट असेल किंवा जेईई असेल त्याचं रिपीट करतात, त्यांच्या अनुषंगाने अजून सिलेबस कंप्लीट होणं बाकी आहे. परंतु फ्रेशर्सच्या विद्यार्थी जे पहिल्यांदा 12वी बोर्डाची परीक्षा या वर्षी देतात आणि याच वर्षी जेईई मेन्स, सीईटी किंवा नीट किंवा जेईई ऍडव्हान्स सारख्या परीक्षा देत आहेत, त्यांच्यासाठीचा विद्यार्थी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, पालक बंधू भगिनी, इथून पुढचा कालखंड हा खूप क्रुशियल असणार. कारण तुम्ही ज्या वेळेला नीट असेल, जेईई असेल, सीईटी असेल, जेईई ऍडव्हान्स असेल यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करत असता, याचं साधारणपणाने 2 भागांमध्ये आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. हा जो कालखंड आहे संपूर्ण 2 वर्षांचा टेंटेटिव्हली, कारण आपण आपलं काम, आपला प्रवेश आणि आपले वर्ग, आपला अभ्यास हा ॲव्हरेजली मे मध्ये किंवा जूनच्या फर्स्ट डेट पासून सुरुवात केला आणि हे चालणार आहे मे एंड पर्यंत किंवा 15 मे पर्यंत. जे विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स प्रिपरेशन करत असतील तर त्यांचं तर थोडं प्रदीर्घ कालखंड असतो. ते 15 जून पर्यंत आणखी डेट नाहीये जेईई ऍडव्हान्सची, परंतु ॲट मॅक्स सध्याचं शेड्यूल पाहता, सध्याच्या सगळ्या प्रवेश परीक्षांच्या तारखा पाहता 15 जूनच्या फार पुढे ती गोष्ट जाणार नाही, जेईई ऍडव्हान्सची परीक्षा जाणार नाही, असं सध्या माझा अंदाज आहे. त्यामुळं हे प्रिपरेशन करत असताना मागच्या 1.5 वर्षापासून आपण स्वतःला एका ट्रॅक वरती आणलेला आहे. आपण झापड लावून काम करतो, म्हणून याचं जे आहे ते 2 भागांमध्ये, हा जो 2 वर्षाचा कालखंड आहे, 2 भागांमध्ये आपल्याला डिवाइड करावं लागेल. एक अप टू सिलेबस कम्प्लिशन म्हणजेच दिवाळीपर्यंतचा एक भाग, आणि इथून पुढे परीक्षांचा कालखंड हा दुसरा भाग. जोपर्यंत आपण सातत्यानं सिलेबस लर्निंग फेज मध्ये असता तोपर्यंत टेम्परामेंट, तोपर्यंत तुमचा अप्रोच विद्यार्थी मित्रांनो हे वेगळं असलं पाहिजे. आणि एकदा का सिलेबस पूर्ण झाला त्याच्यानंतरच तुमचं टेम्परामेंट आणि तुमचा अप्रोच ह्या परीक्षांची तयारी करण्याचं वेगळं असलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा कुठली गोष्ट पहिल्यांदा शिकत असता ना वर्गामध्ये बसून, त्यावेळेला तुमचा अप्रोच हे नाविन्यपूर्ण अशा स्वरूपामधला असतो. नवनवीन गोष्टी तुम्हाला तिथे ऐकायला मिळत असतात. आता ज्या वेळेला एकदा सिलेबस पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही रिव्हिजन साठी बसाल त्यावेळेला एक गोष्ट खूप महत्वाची आहे, मी माझ्या अनुभवावरून सांगतो, जे आम्ही श्री विद्या आराधना अकॅडमी मध्ये करतो. इथे असणारा विद्यार्थी हा खूप फाईन पद्धतीनं बैठकीसाठी तयार झालेला आहे. साधारणपणाने 6 तासिका, 3-3 तासांचे 2 सेशन या माध्यमातून आम्ही या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला सिलेबस या विद्यार्थ्यांचा टीचिंग चालू होतं त्यावेळेला आम्ही त्या विद्यार्थ्याची सिटिंग कॅपॅसिटी, बसून राहण्याची क्षमता ही वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, त्याच वेळेला आम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता ज्या वेळेला सिलेबस पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यासाला बसाल ना त्यावेळेला तुमचा अप्रोच आणि ॲटिट्यूड हा थोडासा वेगळा असेल. तुम्हाला या संपूर्ण
करिक्युलम मध्ये, संपूर्ण अभ्यासामध्ये फारशा गोष्टी नवीन वाटणार नाहीत. नवीन फारसं काही वाटणार नाही. हा, जर एखादी गोष्ट तुम्ही समजूनच घेतलेली नसेल, ज्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही परिपूर्णरित्या केलेला नसेल, ती एखादी गोष्ट पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वाटू शकते. आणि सिलेबस एवढा वास्ट आहे की त्याच्या माध्यमातूनही तुम्हाला थोडं काही संदर्भामध्ये काळजी वाटू शकते. अरे बापरे, माझे हे टॉपिक झालेत, हे झालेत, हे नाहीच झालेत, मग नाही झालेलं टॉपिकचं कसं. परंतु काळजी करू नका. प्रॉपर वेनं जर विद्यार्थी मित्रांनो आपण प्लॅनिंग जर केलं, तुम्ही कुठल्याही अकॅडमीमध्ये असा, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये असा, प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. वैयक्तिक प्लॅनिंग, तुमचं प्लॅनिंग. आणि हे प्लॅन करत असताना एक जो मुद्दा मला आपल्या सर्वांना सांगायचा आहे, हा प्लॅन हा स्वतःचा असावा. दुसऱ्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करू नका. अमुक एखाद्या यशस्वी विद्यार्थ्यांना आपण युट्यूब वरती, सोशल मीडियावरती एवढे सगळे व्हिडिओ पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की एखाद्या यशस्वी विद्यार्थ्यांना अमुक एखादी गोष्ट केलेली आहे म्हणून तीच आपल्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. असं नसतं. तुमचे स्ट्रॉंग होल्स, तुमचे लॅक्युनास, तुमचे लूप होल्स हे तुम्हाला माहिती आहे. माझा कुठल्या टॉपिकचा अभ्यास खूप छान पद्धतीने झालेला, कुठले टॉपिक मला वीक वाटतात, माझी सिटिंग कॅपॅसिटी काय, एका वेळेला एका ठिकाणी बसून राहण्याची क्षमता काय आहे, माझा फोकस किती आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, माझं डेडिकेशन किती आहे, माझं कमिटमेंट किती आहे, त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणार आहात आणि किती अभ्यास करणार या गोष्टी अवलंबून असतील. विनाकारण कुणाला तरी उभे करण्याचा प्रयत्न केलात, कुणाला जरी फॉलो करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचा विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट नाही मिळू शकणार आहे. सो प्रिपेअर युअर ओन प्लॅन. स्वतःचा एक प्लॅन बनवा. व्यवस्थित पद्धतीने कुठले टॉपिक व्यवस्थित झालेत, कुठले नाहीच झालेत, तुम्हाला कुठे अडचण आहे, 2 लिस्ट बनवा. ऑनलाईन वरचं लक्ष कमी करा, सोशल मीडियावरचं लक्ष कमी करा, ऑफलाईन एज्युकेशन वरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस वरती फोकस करा. कन्सेप्ट लर्निंग, एक्सेप्शन्स, केसेस आणि प्रॅक्टिस या 3-4 गोष्टींवरती जास्तीत जास्त फोकस करा. परीक्षेला जाण्यापूर्वीसाठीच्या काही शॉर्ट नोट्स बनवता येतात का, त्याच्यावरती खूपच शॉर्ट. डोंट स्पेंड युअर टाइम टू जस्ट नोटिंग डाऊन द थिंग्स. त्याच्यावरती वेळ वाया नका घालू. आणि मग बघा की काय तुम्हाला त्याच्यातनं हे येत आहे. म्हणून मी जसं म्हणालो की विद्या आराधना अकॅडमीचा जो विद्यार्थी आहे तो आता या पद्धतीनं तयार झालेला आहे. आता त्याच्याकडं अभ्यासाला अधिकाधिक वेळ बसण्याची क्षमता निर्माण झाली, फोकस निर्माण झालेला, आणि हीच गोष्ट आहे. आतापर्यंतचा सराव ज्या पद्धतीने आपण घेतलेला आहे, ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत, त्या माध्यमातून, त्या सरावाच्या माध्यमातून तुम्ही कुठल्या विषयामध्ये तुमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, कुठल्या विषयामध्ये तुम्ही वीक आहात, विषय जाऊ द्या, कुठले पेपर्स, पेपर 1, पेपर 2 किंवा 11वीचा सिलेबस, 12वीचा सिलेबस, सेक्शन्स, जसं की फिजिक्स मध्ये मेकॅनिक्स आहे, मॅग्नेटिझम आहे, इलेक्ट्रोडायनामिक्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे, मॉडर्न फिजिक्स आहे, ऑप्टिक्स आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आहे. बायोलॉजी मध्ये तुम्ही गेलात तर सेल सायटॉलॉजीचा एक पार्ट आहे, जनरल बायोलॉजी आहे, अॅनिमल फिजिओलॉजी आहे, प्लांट फिजिओलॉजी आहे, जेनेटिक्सचं सेक्शन आहे, इकॉलॉजीचं सेक्शन आहे. तुम्ही केमिस्ट्री मध्ये गेलात तर ढोबळमानानं 3 टाइप्स तर आहेतच, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. कुठल्या पार्ट मध्ये आपल्या गडबडी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न. सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं आहे. रॅन्डम अभ्यास करू नका, सेल्फ अनालिसिस करा. मी कुठे व्यवस्थित आहे आणि कुठे माझे गडबडी आहे, कुठे माझ्या अडचणी आहेत, हे अगोदर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ते कुठेतरी नोट डाऊन करा, कुठेतरी लिहून ठेवा त्याच्या संदर्भात. आणि मग टप्प्याटप्प्यानं घाबरून न जाता एक विषय हातात घ्या. त्याच्यामध्ये 2 पार्ट्स असले पाहिजे. जो ऑलरेडी तुमचा व्यवस्थित झालेला अभ्यास आहे त्या पोर्शनचं व्यवस्थित रिव्हिजन, त्याची प्रॅक्टिस, आणि त्याच वेळेला एक टाइम, एक पर्टिक्युलर स्पेसिफिक टायमिंग हा
ज्या गोष्टी आमच्या वीक राहिलेल्या आहेत ते पुन्हा एकदा प्रॉपर वेनं शिकण्याच्या अनुषंगाने, आणि एक एक सब्जेक्ट बाजूला करा, एक एक पार्ट बाजूला करा. मग तुमच्या लक्षात येईल की हळूहळू हे याचा उरक होतं. नाहीतर रॅन्डमली अरे बापरे हेही राहिलंय, तेही राहिलंय, तेही राहिलंय, तेही राहिलंय. कारण इथून पुढं आता तुम्हाला बंबार्डिंग होणार आहे सर्व परीक्षांची. आणि मग ह्या बंबार्डिंग मध्ये परीक्षा द्यायचा एक तणाव वेगळाच असतो, त्याच्या सिलेबसचा तणाव वेगळाच असतो, माझं काय झालंय आणि कुठला सिलेबस नाही झालेला याचा तणाव वेगळाच असतो, आणि मग मला हे मॅनेज कसं करायचं याचा तणाव वेगळाच असतो. मग या 4-5 वेगवेगळ्या फॅक्टर्स मध्ये जर तुम्ही अडकलात किंवा ते सगळंच एकदाच जर इथं सगळा गुंता आणि तो कॉम्प्लेक्स जर तुमच्या ब्रेन मध्ये, तुमच्या मनामध्ये जर निर्माण झाला, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. सो प्रिपेअर युअर ओन प्लॅन, प्रॉपर वे प्लॅन. लक्षात आलं? आणि त्याच्यानंतर मग हे आहे. आणि याच गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे श्री विद्याराधना अकॅडमीच्या रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज मध्ये खूप व्यवस्थित पद्धतीने शिकायला मिळते. आणि त्यामुळेच मग इथं जे बेस्ट आहे, एक्सलंट आहे, त्याचा लाभ महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सुद्धा अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्हावा, याच अनुषंगाने आम्ही ही जी रिव्हिजन प्रोग्राम आणि हे टेस्ट सिरीज जे आहे त्याच्यासाठीचे प्रवेश आता आम्ही सुरुवात केलेले आहेत. जसं मी आताच म्हणालो तुम्हाला की जेईई मेन्स आणि सीईटीचे फर्स्ट फेज ऑफ रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज 24 नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे, आणि नीट 2024 फर्स्ट फेज ऑफ रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज हे 1 डिसेंबर पासून सुरुवात होते. आणि याच्या संदर्भामधल्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये ज्या फोन नंबरवरती आपल्याला कॉल करायचे ते किंवा श्री विद्याराधना अकॅडमीची वेबसाईट, हे सगळं आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. आपण कॉल करून विचारू शकता किंवा रजिस्ट्रेशन आणि प्रवेश हा प्रामुख्याने वेबसाईट वरनं सुद्धा घेऊ शकता. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, मला खूप सारे विद्यार्थी याही अनुषंगाने सातत्यानं विचारणा करत असतात की सर, छोट्या टॉपिक वरती परीक्षा देत असताना, छोट्या टॉपिक वरती म्हणजे छोट्या सिलेबस वरती परीक्षा देत असताना बऱ्यापैकी मार्क येतात, परंतु सिलेबस वाढला की आमची गडबड होते. माझा आजपर्यंतचा अनुभव आणि हे सगळं रिसर्च वगैरे हे जर करून घेतलं ना, तर माझ्या असं लक्षामध्ये येतं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही टॉपिक वाईज एक्झामिनेशन देत असता त्यावेळेला असाइनमेंट किंवा कुठल्याही रेफरन्स बुक मधले क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक सिक्वेन्स असतं. परीक्षेमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाता, रॅन्डमली क्वेश्चन झालेले असतात. एक प्रश्न सपोज काय म्हणूया, कायनेमॅटिक्सचा फर्स्ट पार्ट वरती आहे, दुसरा प्रश्न डायरेक्ट रे ऑप्टिक्स वरती विचारलेला असतो, तिसरा प्रश्न कुठेतरी फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये इलॅस्टिसिटी किंवा सरफेस टेन्शन वरती विचारलेला आहे, चौथा प्रश्न मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वरती विचारलेला आहे. केमिस्ट्री मध्ये तसंच आहे, एक प्रश्न मोल कन्सेप्ट वरती आहे, तर दुसरा लगेच पी ब्लॉकचा असतो, तिसरा हायड्रोकार्बन्स वरचा असतो, चौथा बायोमॉलिक्युल्स वरचा आहे, पाचवा परत जम्प अप होऊन कुठेतरी थर्मोडायनामिक्स वरती आलेला आहे. हे एवढं रॅन्डमनेस जे परीक्षेमध्ये असतं ना, हे थॉट प्रोसेस तेवढं वेगवान बनवणं गरजेचं आहे. लक्षात आलं? गोष्ट खूप सोपी आहे. थॉट प्रोसेस रॅपिड वेनं चेंज झालं पाहिजे, आणि ते होत असताना कुठेतरी गडबड होते, आणि म्हणून मग टॉपिक वाईज एक्झाम मध्ये आपल्याला मार्क येतात, परंतु मोठ्या सिलेबसच्या ज्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये मार्क्स येणं अवघड जातं. मग अभ्यास करत असताना आता एक लक्षात घ्यायचं की जसं वाटलं की अमुक एखाद्या पोर्शनचा माझा अभ्यास झालेला आहे, तर त्या पोर्शन, तो जो झालेला पोर्शन आहे त्याच्यातले 5-6 टॉपिक्सच्या असाइनमेंट्स किंवा बुक्स वेगवेगळे असे समोर ठेवायचे. एक क्वेश्चन ह्याच्यातला, एक क्वेश्चन ह्याच्यातला, एक क्वेश्चन ह्या टॉपिक मधला, एक क्वेश्चन त्या टॉपिक मधला, रॅन्डमली सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच वेळेला टाइम मॅनेजमेंट, कारण नीट इज बिकमिंग द एक्झामिनेशन ऑफ टाइम मॅनेजमेंट नाव. स्पीड आणि अॅक्युरसीची एक्झाम बनत चालली आहे नीट एक्झामिनेशन. इट इज नॉट द एक्झामिनेशन ऑफ डिफिकल्टी नावडेज. हे आपल्यालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जसं पूर्वी सीईटीचं होतं, आजही आहे. तुम्ही पहा, सीईटी मध्ये फिजिक्सचे 50 प्रश्न, केमिस्ट्रीचे 50 प्रश्न, बायोलॉजीचे 100 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे 50 प्रश्न. आणि याच्यात गंमत काय, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे
100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटं आहेत आणि मॅथमॅटिक्सचे 50 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटं. म्हणजे इथं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की 100 प्रश्न 90 मिनिटात सोडवायचे आणि दुसरे 50 प्रश्न 90 मिनिटात सोडवायचे. स्पीड, अॅक्युरसी. तुम्ही जर जेईई मेन्सला गेलात तर या पद्धतीनं हे नाहीये. एनी हाऊ तुम्ही 180 मिनिटांमध्ये यू आर एक्सपेक्टेड टू सॉल्व्ह 75 क्वेश्चन्स. 90 दिलेले आहेत, 75 सोडवायचे. नीट मध्ये तसंच आहे. आता 180 प्लस 20 मिनिटं म्हणजे 200 मिनिटं. प्रश्न किती आहेत? 180 आहेत. हा जो काय सोडायचं आणि काय सोडवायचं, काय सोडून द्यायचं, ड्रॉप मारायचं, हे लक्षात घ्या तुम्ही. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात अडकू नका, त्या ट्रॅप मध्ये अडकू नका. एवढंच मला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालक बंधू भगिनींना. सो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना कल्पना देऊ इच्छितो की श्री विद्याराधना अकॅडमी मध्ये जेईई आणि सीईटीचा तर सिलेबस 2024च्या परीक्षांचा पूर्ण झालेला आहे. नीटचा सिलेबस 30 नोव्हेंबरला आपण पूर्ण करतोय. अगदी हार्डली 1-2 ते 3% सिलेबस त्याच्यामध्ये सुद्धा शिल्लक राहिलेला, बाकी काहीही नाहीये. त्याच अनुषंगाने सीईटी आणि जेईई मेन्सचा फर्स्ट फेज ऑफ टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन प्रोग्राम हा 24 नोव्हेंबर पासून सुरुवात होतोय. तर नीट ची जी टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन प्रोग्राम आहे तो आपण 1 डिसेंबर पासून सुरुवात करतोय. श्री विद्याराधना अकॅडमीचे जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी इथे ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यांनी वेगळं रजिस्ट्रेशन, वेगळं ऍडमिशन घेण्याची बिलकुलही आवश्यकता नाही आहे. परंतु इतरत्र असणारे जे विद्यार्थी आहेत, इतर कुठेतरी प्रवेश आहेत आणि आता रिव्हिजन प्रोग्राम साठी आणि टेस्ट सिरीज साठी श्री विद्याराधना अकॅडमी मध्ये येऊ इच्छित आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठीचे प्रवेश सुरू झालेले आहेत. आणि त्याच्या संदर्भामधली लिंक, वेबसाईटची लिंक आहे आणि फोन नंबर पण आमच्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्याच्यावरनं आपण रिव्हिजन प्रोग्राम आणि टेस्ट सिरीज, मग तो नीटचा असू द्या किंवा जेईई मेन्स आणि सीईटीचा असू द्या, त्याच्यासाठीचे प्रवेश आपण घ्यावे. लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. धन्यवाद. थँक्यू.